नमस्कार, मी निदान पांडे. नमस्कार, मी मुग्धा लोणकर. तुम्ही पाहत आहात स्विफ्ट मीडिया. आयसिसच्या 2 दहशतवाद्यांकडून दरोडा घालून बॉम्बचे साहित्य खरेदी. एटीएसने 2 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात वनव्याचे प्रकार वाढले असून त्यामध्ये 400 हेक्टर वन क्षेत्राचे नुकसान झाले आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्याने बुधवारी देहुगाव येथे मासे मृतावस्थेत आढळले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत खालावली. पुण्यात उपचार सुरू. पुणे शहरात उन्हाच्या झळा. सरासरी तापमान 37.3 डिग्री सेल्सिअस. 1 महिन्यापासून बंद असलेली विमानतळावरील कार्गो सेवा मंगळवारपासून सुरू झाली. विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ओला व उबरच्या पुण्यातील प्रवासाला ब्रेक. ॲग्रिगेटर परवाना नाकारला. आदेश विरोधात कंपन्यांना अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. एमपीएससी कडून पीएसआय मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर. पुण्यातून भाजपने लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तुम्हालाही असेच व्हिडिओ आवडत असतील सबस्क्राईब करा स्विफ्ट मीडियाला, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.